आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी पातीच्या कांद्याची अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा पातीचा कांदा घेतला होता बघा अशा पद्धतीचे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला आणि त्याच्यामध्ये टाकायचं बघा एवढा बटर। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं जिरं टाकायचं आणि जिरं पहिलं भाजून घेऊया चांगलं। त्यात टाकायचं आपल्याला एक हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 7 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत आणि हे पण आपल्याला 1 मिनिटभर ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, हलवून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला हे कांदे आणि मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं मी एकसारखं असं परतून घेते। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे एकदम छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा धने पावडर, छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। त्यात टाकणार आहे मी चाट मसाला, छोटा अर्धा चमचाला पण थोडंसं कमी टाकलेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला टाकायचे बारीक गॅसवरच 1 वाटीभर दही, फ्रेश दही आहे, आंबट वगैरे नाही आहे। हे पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं पटपट हलवून बारीक गॅसवरच। आता ह्याच्यावर आपल्याला 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचे। मीडियम गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल, बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं तर 5 मिनिटात मी खोललेलं आहे। त्याच्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यावर टाकायचे आपल्याला बटर आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया। बटर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर 1 मिनिटभर मी असं चांगलं परतून घेतलेलं आहे, म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं। छान लागतं चवीला, करून बघा, 1 नंबर लागतं एकदम।